सिक्स्थ रिब दॅट इज पेक्टोरल रिब, त्याच्यामध्ये त्याची जी साईज आहे ब्रेस्टची तिथे असते. लॅक्टिफेरस डक्ट्स and another one is a fatty tissue, that one is present. So here you know that one is a lactiferous ducts, that is cells, and these are the fatty tissue. या ज्या दिसतात आपल्याला इकडे या सगळ्या फॅटी टिश्यू आहेत, म्हणजे फॅटी टिश्यू आणि त्याच्या जोडीला असणारे काय आहे लॅक्टिफेरस डक्ट्स असतात. हे जे 15 to 20 mammary lobes with a alveolar glands and a lactiferous ducts, that one is present. So how many lobes are present? इथे जी लोब्स आपल्याला दिसतात ती आपल्याला सांगितली 15 to 20 मेमरी लोब्स. किती आहेत ती? 15 to 20 मेमरी लोब्स. लोब्स प्रेझेंट इन इच ब्रेस्ट. एका ब्रेस्ट मध्ये आपल्याला हे 15 ते 20 मेमरी लोब्स दिसतात. That memory lobes with what is that? Alveolar glands. Actually that alveolar gland that produces the milk and lactiferous ducts. See here, that one is a lactiferous duct, that one is present here. So the way by which the milk is produced and that one is released outside the nipple during the milk feeding. Firstly, there is a presence of what is that? That one is a lobules, that is a lobes of mammary glands, in which there is presence of a cell, that is milk secreting cell, that is called as a alveolar glands. That one is present. That produces the milk, then that carried towards the mammary tubule, then from that mammary tubule that is carried towards the mammary duct. From mammary duct it is goes towards the mammary ampulla. From that mammary ampulla that goes towards the lactiferous duct, and later on that one is goes to the nipple. So what is the way by which that one is flowing the milk? हे आपण एकदा लक्षात घेऊया. मेमरी ग्लँड म्हणजे स्वीट ग्लँड असतात, मॉडिफाईड स्वीट ग्लँड. त्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन आहेत, त्याच्या अंडर याची डेव्हलपमेंट असते. इथे एक हार्मोनचं नाव लिहिले आपण लॅक्टोट्रॉफिक हार्मोन, त्याला LTH म्हणतो किंवा प्रोलॅक्टिन आहे. ते काय काम करतं तर डेव्हलपमेंट करतं कुणाची? लॅक्टिफेरस ट्युब्यूल. हे इथे जे ट्युब्यूल दिसतात त्या लॅक्टिफेरस ट्युब्यूलची काय करतं ते डेव्हलपमेंट करतं. याची जी साईज आहे म्हणजे इथपासून आपण जर त्याचं मोजलं तर कुठून आहे ही समजा सेकंड रिब आणि ही आहे सिक्स्थ रिब, तर तेवढ्या एरियामध्ये ते आपल्याला सापडतं. याच्यामध्ये किती असतात त्या मेमरी लोब्स? ते असतात 15 to 20 मेमरी लोब्स असतात. पुढे याचा जो मार्ग आहे तो कसा सांगितला आपण तर पहिलं आपल्याला सांगता येतं मिल्क प्रोड्युसिंग सेल अल्व्हिओलार. काय शब्द आहे त्याला? अल्व्हिओलार असा शब्द म्हणूया किंवा आपण अल्व्हिओलार ग्लँड असं म्हणूया. अल्व्हिओलार. अल्व्हिओलार म्हणजे आपण याच्यामध्ये पण पाहिलेले बघा, अल्व्हिओलार ग्लँड्स म्हणजे या सेल्स ऍक्च्युअली अल्व्हिओलार सेल्स. आता या सेल्सने काय केलं? प्रोडक्शन केलं. त्याच्यानंतर पुढे मॅमरी ट्युब्यूल, त्याच्यानंतर आहे मॅमरी ट्युब्यूल. मॅमरी ट्युब्यूल. सो द फ्लो इज टुवर्ड्स द मॅमरी ट्युब्यूल. देन दॅट मॅमरी ट्युब्यूल दॅट फॉर्मिंग द मॅमरी डक्ट्स. त्याच्यातनं परत पुढे काय फॉर्म होणार आहे? मॅमरी डक्ट्स. हे मॅमरी डक्ट्स फॉर्म झाले. असे डक्ट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून तयार होणार आहे मॅमरी अँप्युला. काय फॉर्म होणार आहे? मॅमरी अँप्युला. आणि हे जे मॅमरी अँप्युला असतात म्हणजे बघा बरं का सिक्वेन्स काय? अल्व्हिओलार ग्लँड म्हणजे त्या अल्व्हिओलार सेल्स त्या सेक्रेट करणार, नंतर मॅमरी ट्युब्यूल फॉर्म होणार, नंतर मेमरी डक्ट फॉर्म होणार, त्याच्या पुढे मेमरी अँप्युला फॉर्म होणार आणि त्याच्या पुढे जाऊन मग शेवटी कोण आहे तर आपल्याला इथे दिसते लॅक्टिफेरस डक्ट्स. म्हणजे शेवटी इकडे लॅक्टिफेरस डक्ट्स हे लॅक्टिफेरस डक्ट्स आहे. आणि नंतर त्या लॅक्टिफेरस डक्ट्स मधनं मिल्क कशामध्ये जाणार आहे तर निप्पल मध्ये जाणार आहे. इथून पुढे हे आहे निप्पल. हे निप्पल आहे इथे. म्हणजे जे ब्रेस्ट आहे त्या ब्रेस्टला जे टीप असतं त्या टीपला काय शब्द वापरलेला आहे? निप्पल असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे इथे जे दिसतंय टोक
या ब्रेस्टचं टीप, त्याला निप्पल म्हणतो आपण, त्यातनं मिल्क बाहेर येतं. म्हणजे जेव्हा बेबी फीड करतं तेव्हा काय करतं, ते निप्पल त्याच्या माउथ मध्ये धरतं आणि त्याला प्रेस करतं, तर त्यातनं ते मिल्क बाहेर येत असतं. त्या निप्पलच्या शेजारी म्हणजे हे जे ब्रेस्ट आहे त्याला असं एक राउंडेड स्ट्रक्चर असतं बघा, डार्क वगैरे, ते डार्क कलरचं पिगमेंटेशन असतं, त्याला शब्द आहे अरेओला. त्याला काय म्हणतात, अरेओला असं म्हणतात. आता हे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय सेक्शन मध्ये, कोणतं दिसतंय, तर इथे बघा हे लंग्स आहे आपल्याला, तर लंगच्या बाजूला इथे काय दिसतात आपल्याला, या रिब्स दिसतात, म्हणजे इथे रिब्स आहेत. आणि इथे आपल्याला त्याच्या पुढे आतमध्ये गेलं तर इथे इंटरकोस्टल मसल्स, म्हणजे त्या रिब्सच्या त्या रिजन मध्ये इंटरकोस्टल मसल्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये गेलो आपण तर पेक्टोरॅलिस मेजर मसल, ते मसल पण इथे दिसतात आपल्याला. ही त्याच्या पुढे गेलो ना, ऍक्च्युअली ब्रेस्ट असतं ते, आणि ब्रेस्ट मध्ये काय आहे तर मेजॉरिटी पार्ट हा कशाचा असतो, या लोबचा, आणि दुसरा म्हणजे फॅटचा. फॅट सेल असतात, स्टोरेज ऑफ फॅट, आणि त्याने खरं तर त्याची काय होते, साईज इन्क्रीज होत असते. इथे हे फॅट नाव दिलं आपण. हे जे लोब्स दिसतात आपल्याला, याला लोब्स ऑफ मेमरी ग्लँड, त्याच्यामध्ये मिल्क सिक्रेटिंग सेल्स आहेत, इथे नाव दिलं आपण मिल्क सिक्रेटिंग सेल. त्याच्या पुढे गेलो आपण ना, तर त्याला काय दिसतं आपल्याला, हे लॅक्टिफेरस डक्ट्स दिसतात बघा, इथे लॅक्टिफेरस डक्ट्स. लॅक्टिफेरस डक्ट्स कशामध्ये जातात, लॅक्टिफेरस सायनस मध्ये. लॅक्टिफेरस सायनस मधनं पुढे आपल्याला काय दिसतं, लॅक्टिफेरस डक्ट्स. आता इथे गेलो आपण, त्याच्या पुढे जाऊन आहे अरेओला, म्हणजे हे ब्राऊन स्ट्रक्चर जे दिसतं आपल्याला ते, आणि इथे असलेलं निप्पल. इथे काही लिगामेंट्स आहेत, त्याला सस्पेन्सर लिगामेंट असं नाव दिलेलं आहे, म्हणजे ते इथे पण असतात आणि इकडे पण असतात, सस्पेन्सर लिगामेंट. याला आपण सेक्शन, दॅट इज व्ह्यू ऑफ द मेमरी ग्लँड, म्हणजे हा ब्रेस्टचा असा सेक्शन घेतलेला आहे आपण, आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला सगळं स्ट्रक्चर दिसतं. तर हे कशासाठी फॉर्म झालेले आहे, फॉर द प्रोडक्शन ऑफ मिल्क ऍज वेल ऍज releasing a milk, production and release of a milk. So what happened during the pregnancy period, or one can say during the puberty म्हणजे वयात येणं. त्या वयात येण्याच्या काळामध्ये त्या ब्रेस्टची साईज इन्क्रीज होते, त्याच्यासाठी जे हार्मोन होते आपण सांगितलं, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. पण जेव्हा प्रेग्नन्सी होते ऍक्च्युअली, तेव्हा त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये काय होतात, हे लॅक्टिफेरस ट्युब्यूल जे असतात, म्हणजे जे सेल असतात, ते ऍक्च्युअली डेव्हलप होतात. आणि ते कशाच्या अंडर डेव्हलप होतात, तर आपण सांगितल्याप्रमाणे प्रोलॅक्टिन नाव आहे त्याचं, त्याला आपण लॅक्टोट्रॉफिक हार्मोन असाही शब्द वापरलेला आहे. हे स्ट्रक्चर झालं. आता काय होतं, कधी कधी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर माहिती आहे, ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ट्रेमेंडस इन्क्रीज इन ब्लड सेल म्हणतो आपण त्याला, तर ती कॅन्सर आहे. तर ब्रेस्ट मध्ये आपल्याला लंप एरिया किंवा त्याच्यामध्ये गाठ असं काही जर जाणवलं, किंवा बगलेमध्ये, तर ते कॅन्सरचं लक्षण असतं. लंप एरिया म्हणतो आपण त्याला, किंवा हार्डनेस, टेंडरनेस, पेन इन दॅट ब्रेस्ट, देन इरिटेशन इन अ निप्पल, तर ही लक्षणं आहेत त्याची. आणि जर का आपल्याला काय करायचं असेल, समजा ते आपल्याला म्हणजे त्याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का, तर आपल्याला माहिती आहे जनरली कॅन्सरवरती ज्या ट्रीटमेंट असतात त्या कोणत्या असतात, तर आपल्याला सांगता येऊ शकतात की याच्यामध्ये रेडिएशन थेरपी आहे, किमोथेरपी आहे, त्याच्यानंतर मॅमोप्लास्टी तो एक प्रकार आहे. आपल्याला डिटेक्शन करायचं असेल तर एक्सरे टेक्निक आहे, त्याला मॅमोग्राम म्हणतात. अल्ट्रासाऊंड टेक्निक आहे, MRI आहे, बायोप्सी आहे, आणि ब्लड टेस्ट आहे. तर हे आपल्याला कॅन्सरसाठी फर्स्ट सिम्पटम जे असतं तर ते लंप इन ब्रेस्ट असं म्हणतो आपण. ते लंप जे असतात ते पेनलेस असतात. स्वेलिंग इन ऑल पार्ट्स ऑफ द ब्रेस्ट ते पण येतं. स्किन इरिटेशन आहे, तर अशी रेडनेस असेल, निप्पल रिट्रॅक्शन, तर अशा प्रकारची काही आपल्याला लक्षणं आहेत त्या ब्रेस्ट कॅन्सरची. आणि डिटेक्शन मॅमोग्राफी म्हणजे एक्सरे टेक्निकने, अल्ट्रासाऊंड आहे, MRI आहे, आणि बायोप्सी, ब्लड टेस्ट. ट्रीटमेंट रेडिएशन थेरपी, किमोथेरपी आणि मॅमोप्लास्टी अशी काही नावं आपल्याला सांगता येतात. तर इथे हे आपलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे त्याचं इथे पार्ट संपलेलं आहे.